9 ऑगस्ट रविवार सकाळ 8 वाजता आलेली नीरा खोऱ्यातील 4 व उजनी धरणाची अपडेट आपण पाहणार आहोत। सद्यस्थितीमध्ये या धरणामध्ये किती पाऊस झाला, किती पाणी साठा आहे व वीरमधून आता किती पाणी सोडण्यात आलेले आहे हे सविस्तर पाहणार आहोत। त्या अगोदर आपणास एक विनंती, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बातम्या अगदी अचूक व वेळेवर मिळत असतील तर बातमीसाठी निश्चितपणे लाईक करा, जेणेकरून आमच्या सर्व अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील। नीरा देवघर धरणावर 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हे धरण 99.36% भरले असून या नीरा देवघर धरणातून 2456 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। भाटघर धरणावर 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भाटघर 100% भरले असून 2315 क्युसेक्सने सध्या विसर्ग सुरू आहे। गुंजवणी धरणावर 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 90.03% हे धरण भरले असून यातून कोणताही विसर्ग सुरू नाही। या वीर धरणातून काल सायंकाळी 5 वाजता जो 15,011 क्युसेक्स विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला होता तो पुन्हा कमी केला। काल रात्री 10:30 वाजता तो पुन्हा 5,713 क्युसेक्स केला व आज सकाळी 8 वाजता अतिवाहकाद्वारे फक्त 1100 क्युसेक्सने सध्या सुरू आहे। तर वीर धरणाची टक्केवारी ही 99.27% असून वीर धरणावर 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या 4 धरणामध्ये नीरा खोऱ्यातील 47.818 TMC एकूण पाणी साठा झाला आहे। तर या पाणीसाठ्याची टक्केवारी 98.94% झाली आहे। गेल्या वर्षीपेक्षा 6% या 4 धरणामध्ये पाणी साठा वाढलेला आहे। तर उजनीमध्ये येणारी आवक ही 23,140 क्युसेक्स असून उजनीची टक्केवारी 99.78% आहे। उजनीमधून भीमा नदीपात्रामध्ये 10,000 क्युसेकचा सध्या विसर्ग सुरू आहे। या अधिक 1600 क्युसेकचा वीज निर्मिती असा मिळून 11,600 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। कॅनलमधून 2,550 क्युसेक्स, बोगदा 900 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजना 110 क्युसेक्स, सीनामाडा योजना 210 क्युसेक्स असा विसर्ग सुरू आहे। तर उजनीवर कोणत्याही पावसाची नोंद झाली नसून उजनी धरणात एकूण 117.11 TMC पाणी साठा झाला आहे। उजनी धरणात व यातील उपयुक्त पाणी साठा 53.46 TMC आहे। पुढील ताज्या व सविस्तर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बातमीसाठी निश्चितपणे लाईक करा।